माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जात असताना ट्रकने वळण घेतले आणि दुचाकीवरील दोघेही ट्रक खाली आले। बोरामण्णे तालुका दक्षिण सोलापूर येथील 2 तरुण जागीच ठार झाले। हा भीषण अपघात सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील जुना बोरामण्णे नाका चौकात वजीरुद्दीन अल्लाउद्दीन पटेल वय वर्ष 36, सैफन शेखर फरीद पटेल वय वर्ष 40, दोघे राहणार बोरामणी अशी मृतांची नावे आहेत। उन्हाच्या आधी ऑर्डर घेऊन परत गावी येत असताना वजीरुद्दीन व सैफन दोघेही सकाळी 7:30 वाजताच घरातून बाहेर पडले। बाजार समितीकडून जुना बोरामण्णे नाका चौकात सोलापूर शहरात येत असताना हा अपघात झाला। ट्रकला ओव्हरटेक करून दोघेही पुढे जात होते, पण त्यांच्यासमोर 4 चाकी आल्याने त्यांना अचानक ओव्हरटेक करता आले नाही। चौकातून शांतीनगरच्या दिशेने निघालेल्या एका ट्रक चालकाने वळण घ्यायचे असल्याने वेग कमी केला। त्यावेळी समोरील कार कन्ना चौकाच्या दिशेने पुढे निघून गेली। ट्रक देखील सरळ पुढे जाईल असा दुचाकीस्वाराचा अंदाज होता, त्यामुळे त्यांनी तशीच दुचाकी थेट पुढे नेली। पण त्याचवेळी ट्रकने शांतीनगरच्या दिशेने वळण घेतले आणि दुचाकी ट्रक खाली गेली। दोघांच्याही अंगावरून ट्रक गेल्याने ते दोघेही जागीच ठार झाले। एक जण दुचाकीजवळ तर दुसरा ट्रकच्या मागील चाकाखाली अडकला होता। अपघातानंतर ट्रक चालक काही फुटांवर जाऊन थांबला। हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून अपघातानंतर पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले। मृताचा भाऊ शुकुर अल्लाउद्दीन पटेल यांची फिर्दीवरून ट्रक चालकास सलीम इस्लामाबाई भैरामागडी राहणार सुटणार तालुका आळंद याच्या विरुद्ध जेलरोड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।